नमस्कार. मी पांडुरंग पंढरपूरकर. लपवाछपवीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे मधोकांचं दडवलेलं आत्मचरित्र. संघ ही प्रो पाकिस्तान, अँटी मुस्लिम, कम्युनल आणि फॅसिस्ट संघटना आहे. हे डॉक्टर राम मनोहर लोहिया या ज्येष्ठ समाजवादी नेत्याचं म्हणणं आहे. लोहियांच्या प्रकृतीतला तिरकस पुच्छतावाद आणि त्यांच्या लेखनातल्या शब्दांची टोकं जरा बोथट करून पाहिली की त्यांचं सांगणं सत्याच्या जवळचं असल्याचं कुणालाही जाणवावं. ज्या मोदींनी सरदार पटेलांचा उंच पुतळा चीनमधनं आणून अरबी समुद्राच्या काठावर उभा केला, त्यांच्या संघावर सरदारांनीच बंदी घातली होती, हे लक्षात घेतलं की लोहियांचा तिरकसपणा सरळ असल्याचंही दिसू लागतं. गांधीजींचा खून करणारा नथुराम आणि त्याचे सहकारी हे सारेच संघ आणि हिंदू महासभेचे सभासद होते. त्या खटल्यातल्या 8व्या क्रमांकाचे आरोपी विनायक दामोदर सावरकर हे हिंदू सभेचे अध्यक्षच होते. त्यांची त्या खटल्यातनं झालेली सुटका निर्दोष म्हणून झाली नव्हती, ती संशयाचा फायदा मिळाल्यानं झाली होती. इंग्रजांच्या तुरुंगात असताना त्यांनी डझनावर माफी अर्ज पाठवल्यानंतरही त्यांची सुटका झाली नव्हती. गांधीजींनी त्यांच्या सुटकेची मागणी करणारे ठराव मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीत आणि पुढं काकीनाडा इथं भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात मांडून आणि मंजूर करून घेतल्यानंतर सावरकरांच्या सुटकेला गती मिळाली होती. त्यांनी केलेल्या माफी अर्जांना काही सज्जन मुत्सद्देगिरी म्हणतात. म्हणत बिचारे, त्यांचं समाधान आपल्याला हिरावून घ्यायचं कारण नाही. पण खुनाचं हे सत्र गांधींपाशी थांबत नाही. देशाच्या राजकारणात पुढंही खून झाले. काही जागी तर मोठी हत्याकांडही झाली. दिल्लीत, गुजरातेत, मणिपुरात, नागालँड आणि काश्मीरसह इतरही जागी. आपल्या समाजाची एक चमत्कारिक मानसिकता अशी की आपण एकाचा खून केला तर मारणारा खुनी ठरवतो. उलट हजारोंचा बळी घेतला की ते घेणारा लोकनेता होतो. कधी तो मुख्यमंत्री तर कधी पंतप्रधानही होतो. अशी हत्याकांड करणाऱ्यांना शिक्षा होत नाही आणि त्यांचं वजनदार असणं कमीही होत नाही. बाबरीच्या विध्वंसानंतर अशी हत्याकांड देशात सर्वत्र झाली. त्यात शेकडो स्त्रियांवर अमानुष बलात्कारही झाले. प्रत्यक्ष वाजपेयींसारख्या लोकप्रिय नेत्यानं त्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे कान उपटल्यानंतरही अशी माणसं मोठी राहिली आणि पुढं आणखीही मोठी झाली. असा एक प्रसंग एका अजातशत्रू नेत्याच्या खुनाचा किंवा संशयास्पद मृत्यूचाही सांगता येईल. भाजपच्या जन्माआधी तो पक्ष जनसंघ म्हणून ओळखला जायचा. जनसंघ म्हणजे संघजन. त्या पक्षाच्या अध्यक्षपदी राहिलेल्या बलराज मधोकांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलंय. ते संघाच्या निष्ठावंतांनी साऱ्या प्रयत्नांनिशी भूमिगत करून दडवलेलंही आहे. ते लुप्त होण्याआधी ज्यांनी ते वाचलं आणि त्याविषयी चर्चा केली, त्यात मधुलिमयांसोबत श्रीराम संशोधन संस्थेचे प्रमुख दत्तप्रसाद दाभोळकर हेही होते. आपल्या आत्मचरित्रात मधोकांनी संघाला रक्ताची चटक असल्याचं म्हटलंय. याच सुमाराला दीनदयाल उपाध्याय या त्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा एका अंधाऱ्या रात्री रेल्वेच्या रुळाकाठी मृतदेह सापडला होता. त्यांचा मृत्यू हाही खुनाचाच प्रकार असल्याचं सांगताना त्याच्या संशयाची सूत्र नानाजी देशमुख आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत पोहोचतात, असं मधोकांनी लिहिलंय. मधोकांचं लिखाण आणि भाषण यावर पुढं संघानंच बहिष्कार घातल्यानं त्यांच्या पुस्तकांची चर्चा पुढं फारशी कुणी केली नाही. मात्र अलीकडंच त्यांच्या या लिखाणाचा उल्लेख साधना साप्ताहिकाच्या एका अंकात दाभोळकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात केलाय. असंच एक दडवलेलं चरित्रवजा पुस्तक प्रवीण महाजन या प्रमोद महाजनांचा खून करणाऱ्या भावाचंही आहे. त्यानं ते तुरुंगात लिहिलं
आणि त्याच्या 3000 प्रती प्रकाशित केल्या. त्या पुस्तकात प्रवीणनं प्रमोदविषयीच्या अनेक बऱ्यावाईट गोष्टी आणि तक्रारी लिहिल्या आहेत. पांडुरंगनं हे पुस्तक वाचलंय तसं ते महाराष्ट्रातल्या काही नामवंत संपादकांच्याही वाचनात येऊन गेलंय. आता मात्र त्याची वास्तपुस्तक कुणीही करत नाही. याच दाभोळकरांच्या धाकट्या भावाची नरेंद्रची हत्या पुण्यात भर दिवसा झाली. त्याच्या खुनात वापरल्या गेलेल्या पिस्तुलानंच पुढं गोविंदराव पानसरे, मालेशाप्पा कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्याही हत्या झाल्या. एवढ्या प्रसिद्ध लोकसेवकांची आणि लेखकांची हत्या करणारे लोक गेल्या अनेक वर्षात सरकारला सापडलेले नाहीत आणि आता तर साऱ्यांना त्या खुनांची आठवणही फारशी उरली नाही. पुण्याच्या एका सभेत यावर बोलताना एक मुलगी म्हणाली, यांना ते खुनी कसे सापडतील? ते त्यांच्याच घरात लपले आहेत ना. खुनी, रक्ताची चटक आणि एकाच पिस्तुलाचा वापर या गोष्टी खून सांगत नाहीत, तर त्यामागं असलेलं सूडसत्र सांगतात. गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेला पिस्तूल पोहोचवण्याचे प्रकार नानाजी देशमुखांनी केल्याचं वरिष्ठ वर्गात हळू आवाजात बोललं जातं. फक्त ते लिहिलं जात नाही एवढंच. सत्तेच्या डोक्यात केवळ मांस शिरत नाही, त्यासोबत रक्तही शिरत असतं. हिटलरनं ज्यू मारले, गुजरातच्या सत्ताधाऱ्यांनी मुसलमान मारले, दिल्लीत शिखांची हत्या तेव्हाच्या सत्ताकारण्यांच्या हस्तकांनीच केली. बाबरी पाडणाऱ्यांनीही मुसलमानांच्या कत्तली अशाच केल्या आणि केवळ नावाला मुसलमान झालेल्या रोहिंग्या आदिवासींचे बळी कुणी घेतले आणि ते अजूनही कसे घेतले जातात. भारतात इतर सर्वांना येऊ देऊ, त्यांना नागरिकत्वही देऊ, मात्र ही सवलत मुसलमानांना देणार नाही. हा CAA नावाचा घटनाविरोधी कायदा कुणी केला आणि त्या कायद्याच्या आरत्या कोण करतंय? ही रडकथा धर्मप्रेमाची नाही, ती धर्मद्वेषाची आणि लोकशाही स्वातंत्र्याच्या खुनाची आहे. देश म्हणजे त्यातले लोक आणि कायदा म्हणजे न्याय, असं एका सरन्यायाधीशानंच अलीकडं म्हटलं आहे. पण असा देश आणि कायदा कुठं आहे? त्या सरन्यायाधीशानं केलेलं वर्णन भारताचंच आहे का? ते तसं असेल तर आपण त्याला जागणार आहोत का? विचार आणि अभिव्यक्ती थांबवली की माणूस केवळ मुकाच होत नाही, तर तो मृतवतही होतो. मात्र हा देश आणि नागरिक मुके नाहीत आणि मृतवत तर नाहीच नाहीत. ते जागे होऊन उठायला लागले की मग त्यांच्या उठावाला एखादं लहानसंही निमित्त पुरतं. ते येणारही असतं. ते येऊ न देण्याची शिकस्त करणाऱ्यांपासून आपण सावध व्हायचं असतं एवढंच. कळावे. आपला पांडुरंग. आपल्याला हा विश्लेषणात्मक लेख आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.